नागपुरातील दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार, नुकसान भरपाई दिली नाही तर दंगेखोरांची संपत्ती जप्त करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची आक्रमक भूमिका. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात. कोरटकरच्या पत्नीकडून पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा. तसंच प्रशांत कोरटकरच्या विरोधात लुकआउट सर्क्युलरही जारी. जनता नव्हे तर पुढारी जातीयवादी स्वार्थासाठी जात निर्माण करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. तर जातीयवाद करणाऱ्या पुढाऱ्यांची यादी गडकरींकडून घ्या, नारायण राणेंची प्रतिक्रिया. दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंचा मला 2 वेळा फोन. पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करू नये अशी ठाकरेंनी विनंती केली. नारायण राणेंचा दावा तर आदित्य ठाकरेंकडून नारायण राणेंचा कचरा असा उल्लेख. पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये अर्धा तास चर्चा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी दोघांमध्ये चर्चा. वसईच्या नायगावमध्ये मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न. सोसायटीच्या मेंटेनन्सची नोटीस मराठीमध्ये मागितल्यानंतर मराठीला गोळी मारा असं म्हणत महिलेला जातीयवाचक शिवीगाळ. वसई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक असणार. सीमांकनाच्या विरोधात दक्षिण भारतामधील 5 राज्ये एकवटली. 5 राज्यांची केंद्र सरकारच्या विरोधात मोहीम. लोकसंख्येच्या आधारावर सीमांकन करण्यावर दक्षिणेतील राज्यांचा आक्षेप. शेतकऱ्यांच्या लढ्याला यश. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलं. 1 एप्रिलपासून निर्णय लागू. सोमवारी कांद्याला काय भाव असणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष. डिओलॉग विथ बरुण दास कार्यक्रमात श्री श्री रविशंकर यांच्याशी विशेष संवाद. मुलाखतीमध्ये अध्यात्म, जीवन आणि मानसिक आरोग्य चर्चा. न्यूज 9+ ॲपवर आज रात्री मुलाखतीचं प्रक्षेपण.